मित्रांनो नमस्कार. ज्ञानपीठ अकॅडमीच्या या चॅनेलवर स्वागत आहे तुमचं. आजचा प्रश्न पाहू आपण. इथे एक पुस्तक 207 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा होतो असं म्हटलंय. पण जर 25% नफा हवा असेल तर ते पुस्तक किती रुपयाला विकावे लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा, 207 रुपये जेव्हा मिळतात तेव्हा 15% नफा मिळतो. मग जर खरेदी किंमत ही 100% आहे, त्यापेक्षा जास्त 15% नफा मिळतोय, तर 207 ची टक्क्यांमध्ये व्हॅल्यू ठरेल 115%. ओके. आता त्यांनी विचारलंय 25% नफा हवा असेल, म्हणजेच आपल्याला हवी आहे 125% ची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आपण असं मांडलं 207 म्हणजे 115%, तर 125% म्हणजे किती? आता 125% ची व्हॅल्यू म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे. मग इथे आपल्याला तिरका गुणाकार करावा लागेल. सो तो तिरका गुणाकार आपण सहज करू शकतो. या ठिकाणी 125 गुणाकारामध्ये 207 आणि भागाकारामध्ये 115 ही जी व्हॅल्यू असणार आहे ही x ची असणार आहे. मग इथं जर आपण पाहिलं 5 ने भाग देऊ, 5 दुने 10, बाकी 1 राहते, 5 त्रिक 15, 5 दुने 10, बाकी 2 राहते, 5 पाचे 25. आता 23 खाली मूळ संख्या आहे. मग या 23 ने 207 ला भाग नक्की जाईल. 3च्या पाड्यामध्ये 7 हे 9व्या स्थानी आहेत. मग 23 9 207 नक्कीच होतील. 23 एके 23, 23 9 207. आता 25 गुणिले 9 म्हणजेच आपलं आन्सर येणार आहे 225. ते पुस्तक 225 रुपयाला विकावं लागेल. दुसरा प्रश्न बघू. एक मिक्सर 1680 रुपयाला विकला. एक मिक्सर 1680 रुपयाला विकला तेव्हा दुकानदाराला 20% तोटा होतो. मग 1680 रुपये जेव्हा मिळतात तेव्हा खरेदीच्या जर तुलनेमध्ये विचार केला, कारण खरेदी 100% असते, मग 20% तोट्यावर वस्तू विकली म्हणजे 1680 रुपयाला वस्तू विकल्यानंतर 80% रक्कम त्या ठिकाणी विक्रेत्याला मिळाली, कारण तोटा झालाय 20%. मग त्यांनी विचारले काय की आणखी किती रक्कम घेतल्यास दुकानदाराला 10% नफा होईल. 10% नफा हवा आहे म्हणजे आपल्याला 110% ची व्हॅल्यू शोधायची आहे. म्हणजे ती वस्तू 110% वर विकायची होती तरच 10% नफा होईल. 20% तोट्यावर विकली तेव्हा 80%. मग जर 10% नफ्यावर विकायची असेल तर 110%. मग 110% ची व्हॅल्यू किती हे आपण अगोदर काढू. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला तिरका गुणाकार करावा लागेल. अर्थातच तो तिरका गुणाकार करण्यासाठी मग x ची जी व्हॅल्यू राहणार आहे तिरकस गुणाकारातून इथे अशी होईल 1680 गुणाकारामध्ये 110 भागाकारामध्ये या ठिकाणी 80 होईल. इथे जर भाग घालवायचा म्हटलं तर या ठिकाणी या शून्याला हा शून्य जाईल. 8 एके 8, 8 दुने 16 आणि 8 एके 8. आता 21 गुणाकारामध्ये 110 हा जर गुणाकार केला आपण तर आपल्या लक्षात येईल 21 म्हणजे 0, 11 एके 11 हातच्याला 1 आला, 11 दुने 22 आणि 1 23. म्हणजे वस्तू 2310 रुपयाला विकणं गरजेचं आहे. पण आपलं उत्तर 2310 येणार नाही. आपल्याला त्यांनी सांगितलंय की आणखी किती रक्कम जास्त घ्यायला हवी, म्हणजेच 2310 ला वस्तू विकणं अपेक्षित आहे, पण 1680 रुपयाला ऑलरेडी वस्तू विकलेली आहे. म्हणजे 2310 मायनस 1680 ही जर वजाबाकी आपण केली तर आपल्या लक्षात येईल 630 एवढी रक्कम जास्त घेणं गरजेचं आहे. हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो 2 प्रश्न पाहिले. हा जो तिसरा प्रश्न आहे याचं आन्सर तुम्ही काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे. लक्षात घ्या, कमेंट्स मध्ये आन्सर आलं पाहिजे. प्रश्न बघा.